चला ऑल सेट सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जिकडे मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा ऋतिक पागी बाबू जो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला या ऋतिक पागी बाबू आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा. पहा तिकडे टॉस जिंकला होता JCC B संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय रेहान दुर्गेश 11 या संघाला. पच्चीबा यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा आहे ऋतिक पागी बाबूचा. चला ऑल सेट साहिल पहिले षटक घेऊन. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जयेश गरत सोबत दर्शन हिरे. पहिला बॉल फुल टॉस. चेंडू ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. चेंडू अडवला गेला. येस पहिली धाव. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा झाली गेली कंप्लीट. आणि असं कारण होतं की चेंडू हातातून सुटला तर प्रणय त्या ठिकाणी होते आणि तब्बल पहिल्याच चेंडूवर 2 धावा आल्या गेल्यात. मृदुल मिरांच्या सोबत जोडले गेल्यात. खूप निर्णायक मॅच आहे. मोठी मॅच आहे. शेवटच्या अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत. तिकडे एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल. जयेश घरत सारखे एक मोठा खेळाडू आणि सर्कल मैदान. खरं तर जयेश घरत या खेळाडूची ओळख आहे. 360 अँगल मध्ये सातत्याने हा खेळाडू आपण पाहतोय खेळत असताना आणि त्या प्रकारचा पुन्हा एकदा खेळ होईल का ह्यावर देखील आता नजर दिली जाईल. दर्शन अहिरे आहे जो खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये एका वेगळ्या लहरामध्ये आहे. वसी चॅम्पियन ट्रॉफी बेस्ट बॅट्समन दुसरीकडे जयेश घरत आहे. परंतु हे 2 संघ आणि त्यावेळेला आठवते ते आई भवानी मारंबल पाड्याची स्पर्धा. 24 चेंडू 23 धावांचे एक माफक आव्हान नक्कीच होतं. परंतु रेहांत दुर्गेश 11 संघाने ती बाजी मारली होती. ती चुकी पुन्हा एकदा भरपाई करण्यासाठी यावेळेला 2 धुरंधर सध्या संघ हे मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. दुसरीकडे VPL सारखी स्पर्धा ज्या खेळाडूने ज्या पठ्ठ्यानं गाजवले तो हितेश सहानी साहिल ऍज अ आयकॉन ऍज अ कॅप्टन ह्या खेळाडूने एक यंगस्टर खेळाडू आहेत. त्या खेळाडूमध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करावा लागेल. परंतु 2 खेळाडूंना भेदून जातो यावेळेला पॅडल स्वीप. सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. पहा 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावफलक. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. पॅडल स्वीप आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. साहिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ स्कूपचा फटका पाठीमागे चेंडू निघून चाललाय. परंतु क्या बात आहे. शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडूला अडवलं. पैकी वेगवान. ओ रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगवान. 2 रन कंप्लीट. तिकडे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर. मृदुल सुरुवात चांगली. पहिले षटक मार्गस्थ येत असताना आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि जयेश एक वेगळ्या लहरामध्ये त्याची बॉडी लँग्वेज आज आपण पाहतोय. जयेश वेगळ्या लहरामध्ये दिसतोय. ज्या प्रकारचा पहिल्या 5 चेंडू मध्ये खेळ करतो. अक्षरशः एकीकडे जयेश आहे दुसरीकडे संपूर्णतः JCC B आहे असा तो सामना आपण पाहतोय. हो काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. कशा प्रकारे फटका पहा ऍक्शन रिप्लेवर पाटील नेटवर्कवर. हो प्रॉपर क्रिकेट. फुल टॉस चेंडू लाप केलं. पॅडल स्वीप आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला चौकारासाठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जिकडे 14 धावा धावफलकावरती आहेत. आता पॉवर प्ले सुद्धा नव्हता. अशा वेळेला 14 धावा म्हणजे आता समोर अडचणी वाढणार आहेत मृदुल JCC B संघाच्या. नक्कीच जोपर्यंत मैदानामध्ये आपण जयेश घरत सारखा खेळाडू आपण पाहतोय. एक मोठा सातत्याने आपण पाहतोय. एक स्टार कास्ट आहे. रेहांत दुर्गेश 11 संघ आपण पाहायला गेला तर आज प्रशांत घरत हा देखील आज मैदानामध्ये नक्कीच उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पासून त्याची सुरुवात. परंतु आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहायला गेलं तर एक वेगळं वर्चस्व आणि वसई तालुक्याचा मिस्टर फायटर जेट हा देखील आज प्रेक्षक राजा वर्ग हा प्रशांत घरत ह्या खेळाडूला देखील बघण्यासाठी तितक्याच आतुर आहे.
यंदाच्या हंगामामधील मला वाटतं पहिला सामना आज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा प्रशांत घरत देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु धावफलकाच्या दिशेने आतापर्यंत धावफलक 15 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ इथे 6 दुसरीकडे आहे. इथे 6 या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. परंतु यावेळेला दिशा जातोय चेंडू पॉइंट रिजन मध्ये. दंदलीत चौकार. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला गेला. वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर तो फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडूला पाठवलं चौकारासाठी. पहा धावफलक किती आतापर्यंत 19 धावा धावफलकावर. फुल टॉस चेंडू मिस झाला गेलाय. हो मिस झाला गेलाय परंतु 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावर. येस अजित निकम सर सांगतायत की 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावर आले. पहा 20 धावा धावफलकावर ते आहेत. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालू. वेगाने सुरुवात झाली परंतु काय या वेगाने सुरुवात होत असताना एखादा ब्रेकथ्रू कडे बघतोय जसे बी संघ. काय इकडून ब्रेकथ्रू आणून देण्याचं काम रबाडा करणार आहे की काय. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू अडवला गेलाय सिंगल साठी. पहा प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट होते. पहिलं षटक ओळखता आतापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळल्यात रबाडाने. फक्त 4च धावा. 7 धावा टोटल आल्या गेल्या. चौकारानंतर थोडंसं कमबॅक केलं होतं नाही तर पुन्हा एकदा सज्ज होते जिकडे 21 रन 21 धावा धावफलकावर आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. पहा रेहांत दुर्गेश 11 संघ म्हटलं तर ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चॅम्पियन आहे 2 वेळा. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. घड्याळात जवळजवळ 12 वाजायला आले परंतु निकम सरांची एनर्जी काही संपत नाहीये. लोअर फुलटचा चेंडू होता यावेळेला ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव लेग बायच्या रूपानं. काय ही एनर्जी आहे. पहिल्या 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 23 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पहिल्यांदाच पाहतोय नाळासोपारामध्ये इतकी मोठी स्पर्धा. पर्व आठवा आणि बायसिकल प्रथमताच नाळासोपारा नगरीमध्ये आपण पाहतोय. लंबोदर आयोजित लंबोदर चषक अर्थातच विशाल गायकवाड यांच्या माध्यमातून. आणि यावेळेला पंचांचं डिसिजन एक आगळं वेगळं. पुन्हा एकदा ह्या वेळेला 3रं षटक अर्थातच हाणामारीचं षटक पॉवर प्ले वेळेला स्वीकारलं जात आहे. तर पॉवर प्ले मध्ये आपण कौस्तुभजी पाहणार आहोत किती धावांचं मजल असेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. दुसरं षटक चांगला कमबॅक केलाय. धावेंना रोख लगावल्या. आता राहुल आहे. राहुल पाटील या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करेल का तर दुसरीकडे दर्शन अहिरे बॅट घेऊन यावेळेला सज्ज आहे. एकाच्या हातात बॉल दुसऱ्याच्या हातात बॅट. एकाला रोकायचंय एकाला टोकायचंय. आणि हा लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषकामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचंय. 8व्या पर्वाचा चॅम्पियन संघ कोणता असेल ती चमचमती ट्रॉफी कोणाच्या नावे जाणार. त्यासाठी उद्याची रात्र उद्याची ती संपूर्णता दिवस रात्र ही स्पर्धा आपल्याला एका वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर ग्रुप ए मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ अर्थातच अष्टविनायक विरार. त्यानंतर आपण पाहिलं तेजस 11चा संघ असेल. ग्रुप बी च्या दिशेने ज्या ठिकाणी गेलो होतो ग्रुप बी मधून एकतर्फा असा विजय कौस्तुभजी नक्कीच राहिला होता. साई श्रद्धा नाळासोपारा आणि त्यानंतर डीसीसी नवापूर हे 4 संघ आतापर्यंत आपण पाहतोय सुपर 8च्या दिशेने दाखल होत असताना. मॅचच्या दिशेने धावफलक खोलताय फुलता. आतापर्यंत 28 धावा या धावफलकावर येतात. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. पहा सर्कलचं मैदान म्हटलं की जयेशचा फेवरेट स्ट्रोक आहे. संपूर्ण मैदान फेवरेट आहे. आता संपूर्ण मैदानाला कसा कव्हरेज करतो हे जणू काय सर्वांना माहीत आहे. आणि आतापर्यंत 29 धावा धावफलक करतो. त्यामधून 23 धावांची खेळी 4 चौकारासह मॅच मध्ये करून दाखवले.
2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ओ लोवर फुलटाचा चेंडू यष्टांच्या बाहेर आणि आमचे ऑफिशियल पंच वरून आता पंखा फिरलाय. आता 30 धावा अप्पल करतात. वरून पंखा फिरलाय म्हणजे फ्री हिट याचं सिग्नल आलं गेलंय. आता राहुल समोर दर्शन बॅटल. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, व्हाईट वॉच, संपूर्ण काय स्ट्रोक मध्ये होतं आणि चेंडू गेला सीमारेखा पार, लंबोदर चौकार, 4 धावा. 34 धावा. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. कशा प्रकारे पटका एक्झिक्यूट केला गेला. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला, चेंडू अडवला, फेकी झाले. डायरेक्ट हिट. आता डायरेक्ट हिट की बीट या गोष्टी आता सर्व पाटील नेटवर्क पाहणार आहेत. जिकडे मुन्ना जयस्वाल बिझी असणार आहेत. काय प्रकार घडलं होतं, कधी बॅट आली, कधी तो हिट झाला गेला. हिट होत असताना बॅट कधी होती, या सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहेत पाटील नेटवर्क वर. तर पहिल्या विकेटचं पतन दर्शनला मैदान सोडावं लागलंय आणि नवीन बॅटर आणि ही स्पर्धा ज्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी घेण्यात आली असे विशू गायकवाड यांचे बंधू पनू गायकवाड यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसानिमित्त पनू गायकवाड आपणास लक्ष शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आमचे मित्र सुलेमान यांचा सुद्धा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आमच्या JCC चा सुलेमान याला सुद्धा हॅपी बर्थडे टू सुलेमान अँड पनू. डीजेचं बंधन आहे, नाहीतर आमच्या मयूरने सुद्धा एक चांगलं गाणं वाजवलं असतं. परंतु तुम्ही दोघेही आपल्या भावी म्हणजेच येणाऱ्या वर्षामध्ये उत्तरोत्तर आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती साधत राहा आणि जी काही स्वप्न बघितली ती स्वप्न पूर्ण होत अशाच आई जीवदानी चरणी प्रार्थना. तीन षटकांचा खेळ संपतोय आणि 35 धावा, 35 रन ऑन द बोर्ड. जिकडे शेवटचं अंतिम षटक पहा, विशाल आलाय. विशाल नवीन गोलंदाजी मार्कवर. जिकडे पहिला बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओहो, कोण हलणार. बंदुकीचं निकलते भी गोली, गोलीच्या रफ्ताराने ब्रांडेड स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, प्लाटून कव्हर ड्राईव्ह, चौकार, लंबोदर, 4 धावा. मृदुल फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केलाय पहा. आता या फटक्यामध्ये चेंडू जाऊन आणायचं होतं, बस इतकंच राहिलं होतं. पुन्हा एकदा ओ ओ ओ ओ बराच बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय आणि वाईट चेंडू घोषित केला. 40 धावा अप्पल करतेत शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. नक्कीच एक फ्लाइंग स्टार्ट आहे वैयक्तिक जयेश घरत. 12 चेंडू 28 धावींची खेळी केली जात आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, परंतु विकास धसकर या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, रेहांत दुर्गेश 11 संघ
ज्या वेळेला सरकारची स्पर्धा आपण VPLच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्यावेळेला मृदुल एक मिनिट थांबवतोय. त्याचबरोबरीनं न्यामाबाई संघाचा आशिष याचा सुद्धा आज वाढदिवस आहे. आशिष तुला सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. किती झाले भाऊ? गडी बाद. विकास धसकर बॅक टू द डगआउट आहे. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आणि प्रशांत गरत आज मैदानामध्ये आपण पाहतोय. द वसई तालुका द फायटर जेट पहिला सामना खेळत असताना आज आपण पाहतोय वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा खेळाडू देखील रजिस्टर आहे आणि पहिला सामना समोर आहे विशाल. दुसरीकडे प्रशांत आतापर्यंत 41 धावा फलकावर आहेत. पहिला चेंडू आज प्रशांत म्हणतोय मी फक्त टेनिस क्रिकेट नव्हे, टेनिस क्रिकेटमध्ये आज सातत्याने हा खेळाडूला आपण पाहतोय. एक मोठा फॅन बेस, वसई तालुक्याचा अभिमान, वसई तालुक्याची जान मान शान आणि अर्णाल्याचा एक अभिमान म्हणून सातत्याने आपण पाहतोय. परंतु आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये, आज बॉक्स क्रिकेटमध्ये पहिला चेंडू 4 धावेने सुरुवात केली जाते. 45 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. 2 बंधू मैदानात आहेत. एकीकडे जयेश गरज ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत वैयक्तिक 29 धावेंची खेळी आपण पाहतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 49 धावेंची एक सर्वाधिक जास्त खेळ आहे. परंतु तो आता रेकॉर्ड तोडला जाईल का ह्यावर देखील नजर दिली जाईल. 39 धावा, 39 आणि ह्या 50 पार. ह्या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा ठोकणारा हा संघाच्या दिवसातील रेहांत दुर्गेश 11. 24 चेंडूंचा खेळ, 50 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 54 धावा धावफलकावर तोपर्यंत येतोय द व्हॉइस ऑफ वसई विरार अर्थात भरतजी मोरे सरांकडे. 1 मिनिट मृदुल थांबवतोय. अभय बेनबन्सी आपण मंचावरती यायचंय. शिव पटेल आणि वैभव नवार यांचा एक स्केच त्याने बनवलाय आणि तो या मंचावरती दिला जाणार आहे. अभय बेनबन्सी आपण मंचावरती या. एक मिनिट फक्त हा स्केच जो अभय बेनबन्सी याने बनवलाय तो दिला जाणार आहे. वैभव नवार आणि शिव पटेल यांच्यासाठी हा स्पेशल स्केच होता. आणि विशेष बक्षीस वैभव नवार यांच्याकडून अभय बेनबन्सीला सुद्धा दिलं जाते. बघा ही जोडी आहे प्लेयर संघाची आणि त्यांचा स्केच काढलाय अभय बेनबन्सीनं. धन्यवाद अभय बेनबन्सी, आपलं मनापासून आभार. चला आणि शैलेश रेडी आहेत का सर्व? या स्पर्धेच्या आयोजकांमधील मुख्य आयोजक म्हणून ज्यांना आपण बघत आहात ते पनू गायकवाड यांचा 25वा वाढदिवस, त्यांचा वाढदिवसाचा केक कट केला जातोय. पण या सगळ्यांनी समोर राहिलात तर कॅमेरा कैद नाही करणार. कॅमेरा तुमच्या मागे आहे, सगळे तिथून मागे आहे. कॅमेरा तुमच्या मागे बघा, स्क्रीनवरती जोपर्यंत दिसत नाही केक तोपर्यंत आपण तिथून बाजूला व्हा.
वैभव नवार आपण सुद्धा कॅमेरा समोर आहात, कॅमेरा समोर आहेत. शिव थोडे मागे वरती घेतला तर कदाचित ते कव्हर नाही होणार. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new, from good friends and true. May good luck go with you and happiness too. हॅपी बर्थडे पनू गायकवाड, 25वा वाढदिवस. त्याचबरोबर हॅपी बर्थडे सुलेमान, हॅपी बर्थडे आशिष. चला मॅचच्या दिशेने वळतोय. धन्यवाद डीजे. आणि पनू गायकवाड आपल्याला पुन्हा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. मॅचच्या दिशेनं पहिलं षटक हानामारीचं, अर्थातच पंच निकम सर यावेळेला हातांचा इशारा, पंखा हा घुमवला जातोय. आता येणारे 24 चेंडू 51 धावेंचं एक भलं मोठं लक्ष धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता. एकीकडे साहिल, दुसरीकडे हितेश सहाने रबाडा. रबाडाला पुन्हा एकदा आठवावी लागेल ती VPL ची खेळी आणि त्या प्रकारचा खेळ यावेळेला करणं गरजेचं आहे. रबाडा आहे तो सबकुछ मुमकिन आहे. वसई तालुका अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्यानं, आज हितेश सहानी म्हटलं तर ह्या खेळाडूची देखील सातत्यानं चर्चा केली जाते. धावेंना रोख लगावण्यासाठी दुसरीकडून समीर कदम. पहिला चेंडू यावेळेला काय घडतंय? पंचांचा बोट हवेत. बडी मछली जाल में फसी, गोल्डन डकचा शिकार हितेश सहानी. सन्नाटा आहे संपूर्णता आता ह्या डगआउट मध्ये. पहिल्या चेंडूवर गडी बाद. आणि मृदुल मला वाटतं 51 धावा म्हणजे 50 धावांचा पल्ला आजच्या पहिल्या दिवसामध्येच पार झाला गेला. राहुल आला गेला, नवीन बॅटर राहुल पाटील. अजित निकम सर तुमचा केक आलाय, त्यामुळे मैदान सोडलं तर काही हरकत नाहीये. चला पॉवर प्ले षटक ऑन नाही आणि अशा वेळेला पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. समीर पुन्हा एकदा. ओ आता कुठे खेळायचं तर कळायला मार्ग नाही, परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 2 लगातार निर्धाव चेंडू, त्यामधून एक गडी सुद्धा बाद झाला गेलाय. 51 धावांचा पाठलाग करतोय. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला सिंगल साठी. 51 धावांचा पाठलाग करत असताना आता कशा प्रकारे खेळ करायचा आहे, कोणाच्या विरोधात करायचं आहे, पॉवर प्ले मध्ये काय करायचं, आता या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न सिंगल साठी. अजून एक गडी बाद. येस गॉन.
अक्षय सांगले नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. चला 24 चेंडू 51 धावांचे एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच आपण पाहतोय. परंतु पहिल्याच चेंडूवर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 3 धावा साहिल राणे ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे, या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. दुसरा येईल का लगातारचा नव्हे, परंतु यावेळेला निकमसर देखील म्हणतो आम्ही देखील आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आतापर्यंत धावफलक 8 धावा ह्या धावफलकावर आहेत. 51 धावांचं लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. एक भलं मोठं लक्ष नक्कीच आहे, परंतु कशा प्रकारे या धावांना पाहिलं जात आहे, कशा प्रकारे धावा ह्या टार्गेट चेस केला जाईल का. 2 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना धावफलक आतापर्यंत 10 धावा धावफलकावर आहेत. अक्षय कारण निजय होता ज्या ठिकाणी अगदी पहाडासारखं आहे. येस 1 to go. आता हा कॉल कुठे जाणार आहे कळायला मार्ग नाहीये, परंतु लाऊड कॉलच दिलाय. विकास दसकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस चेंडू गॅप मधून निघून गेलाय. सीमारेखा पार. लंबोदर चौकार 4 धावा. बारा 36 इक्वेशन आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 15 धावा धावफलक. पहा 12-36 इक्वेशन खूप लांबचं इक्वेशन आहे आणि त्यामध्ये पॉवर प्ले सुद्धा संपला गेलाय. पहा समालोचक 2-2 आहेत, परंतु भरत सरांचं लक्ष कुठे आहे पहा. परफेक्ट आहे, तेव्हाच आम्ही शिकतील असं सांगितलं गेलं. तिसरं षटक मार्गाचा पहिला बॉल. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. पहा सुलेमानचा आज वाढदिवस आहे, परंतु सुलेमानच्या टाळ्याला अजून चौकार तितके आले नाहीत जितक्या टाळ्या वाजवल्यात. आता ते पहिल्या इनिंग मध्ये आले होते जयेश घरत कडून, परंतु आता सेकंड इनिंग मध्ये ते चौकार तितकेसे आले नाही, त्यामुळे धावफलक सुद्धा तितकंच नाही झाले. सर्वात गंतीची गोष्ट आतापर्यंत या मॅच मध्ये राहिली गेली. वेगवान पैकी ओ डायरेक्ट हिट थोडक्यात हुकलाय. पारितोषिक येत आहे.
मामाकडून. मयूर घरत त्यांच्यासाठी पारितोषिक प्रत्येक निर्धाव चेंडू डॉट चेंडू साठी 100 रुपयाचं पारितोषिक. मामा अर्थातच प्रणय म्हात्रे. आखोडी टप्प्याचा चेंडू यावेळेला ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक विकेट साठी लगातारच्या 3 विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 100 रुपये खात्यात जमा आहेत. मामा आहे कोणता आहे अजून कन्फर्म नाहीये, ते सिक्रेट आहे. परंतु गडीबाद साहिल बॅक टू द डगआउट. पाच 18 शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे वाटते तिसऱ्या षटकातील. मयूर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, फेकी सुद्धा झाली गेले त्यामुळे सिंगल आले. षटक संपलं 30 आणि आता फक्त मॅचच्या औपचारिकतेच्या दिशेने जात असताना आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, जिकडे लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक ही स्पर्धा 8व्या फेब्रुवारीमध्ये आपल्या भेटीला आले गेले. ग्रुप ए मधून पहिला संघ, या संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. त्यानंतर दुसरा संघ, त्या संघाचं नाव होतं होंडा वॉरियर तेजस 11. त्यानंतर ग्रुप बी मध्ये आपण आला त्यावेळेला पहिला संघ होता साई श्रद्धा नालासोपारा. त्यानंतर दुसरा संघ होता DCC नवापूर. आता ग्रुप सी मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली मॅच टीम प्लेयर समोर जीवदानी माऊली फुलपाडा संघ विजयी झालाय. आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये रेहान दुर्गेश 11 समोर JCCB. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिकडे शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग आपलातून बॅटिंग बघितली, तो आता गोलंदाजी मार्कवर आला गेला. पहिला बॉल मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. बॅकफुटला गेले, पुन्हा कट केला चेंडूला, ट्राय केला, वेगाने फेकी झाले सिंगल साठी. खर तर कौस्तुभजी, मॅच मध्ये औपचारिकता बाकी, येणारे 4:31 धावा अजून देखील धावफलकावर कोटायच्यात. एका भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे आणि एकतर्फा असा थोडासा विजय यावेळेला दिसतोय. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 31 धावा अजून देखील धावफलकावर कुटायचं आहे. यावेळेला क्रिकेटला फक्त एन्जॉय केलं जात आहे. अक्षय असेल, प्रणय असेल, 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु आपण टॉस की बॉसच्या दिशेने येतोय. जीवदानी माऊली संघ, आपण या विजय सावंत, आपण टॉस की बॉसच्या दिशेने या, ही विनंती असेल. चला, ऑलरेडी उशीर होतोय, थोडीशी घाई करा. जीवदानी माऊली संघ यस विजय येतोय आणि 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. मॅच मध्ये औपचारिकता 25 धावा धावफलकावर. चला, दुर्गेश 11 संघ, रेहंत दुर्गेश 11 अरणाला आपला कर्णधार करण निजई आपण त्वरित द्या. चला, आणि मृदुल मॅच फिनिश, सामना जिंकला. आपण टॉस करणार आहोत, परंतु करण आपण वेगाने आले. आता एकासाठी